कुठल्या पद्धतीने पोलीसचा वापर होत आहे, संवैधानिक तरीकेने आम्ही आंदोलन करत आहे, सगळ्यांना उचलण्यात आलेलं आहे. ही शाळा प्रायव्हेट करायला त्यांचा डाव आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. स्थानिक लोकांना आतमध्ये जाऊ दिलं नाही, बाहेरून गुंड आणून टाकलेला आतमध्ये. पोलिसांनी ताब्यात घेतलेलं हे दोन्ही नेते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे ठिय्या आंदोलन देत होते आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पण वर्षा गायकवाड यांना देखील पोलिसांनी बाहर क्या कार्यक्रम चल रहा है वो भी दिखाइए, जिस तरह से कार्यक्रम चल रहा है क्या है समझ में नहीं आ रहा है. अरे एका ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, दुसऱ्या ठिकाणी काय चालू आहे तुम्ही बघू शकता. आम्ही फक्त भेटायला आलेलो, पालकांचं म्हणणं आणि आमचं म्हणणं सांगायला शांततेच्या मार्गाने आलो होतो. पण लोकप्रतिनिधी कसं आहे बघा तुम्ही, आता खासदार आमदारांना कशी अवस्था आहे बघा तुम्ही. आम्हाला कार्यक्रमाचं बोलवायचं सोडून द्या, पण आम्हाला कार्यक्रमात सोडायचं तर बोलून सोडून द्या, पण आम्हाला ज्या तऱ्हेने वागणूक दिली जाते. आपण बघतोय की अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड या दोघांनाही पोलिसांच्या गाडीतून नेण्यात आलेलं आहे. दोन्ही नेते हे खतर जे टाउनशिप शाळा आहे त्या बाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन दिलेलं होतं. मात्र आंदोलन केल्यानंतरच काही वेळातच दोन्ही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील आपण बघतोय की पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना मालवणी पोलीस स्टेशनला नेत असल्याची माहिती आहे. आपण बघितलं तर इकडे सध्या मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आलेला आहे. आंदोलनामुळे रस्त्यावरती वाहतूक कोंडी झाली होती, आता वाहतूक कोंडी पोलीस हटवतात. मात्र आपण बघतोय की जे काँग्रेसचे नेते आंदोलन करत होते त्यांना आता पोलिसांनी त्यांची धरपकड केलेली आहे. आतमध्ये खरं तर मंत्री मंगलप्रभात लोढा हे पालक आणि शिक्षकांची बैठक घेत होते आणि त्यातच आपण बघतोय की सगळे आंदोलन करताना खासदार वर्षा गायकवाड त्यासोबतच जे आमदार अस्लम शेख त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना मालवणी पोलीस स्टेशनमध्ये नेत असल्याची माहिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. तर दृश्य आपण पाहतोय मुंबईमधली टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे. आंदोलन करण्यात आलंय, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा शाळेमध्ये दाखल आहेत आणि या शाळेचं खासगीकरण करण्याचा लोढांचा डाव आहे असा आरोप करत काँग्रेसनं आंदोलन केलंय. आमदार अस्लम शेख आणि खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वात इथे आंदोलन सुरू होतं. शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलेलं आहे. शाळेच्या गेटवर काँग्रेसच्या नेत्यांनी ठिय्या देत आंदोलन केलंय.